नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी सायन्स पार्ट 1 मधील टॉपिक क्रमांक 2 पाहतोय, द पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स। आणि यामधील व्हिडिओ क्रमांक 2 आजचा जो महत्त्वाचा कंटेंट आहे तो आहे न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव। मागच्या व्हिडिओमध्ये आपण डोबेरायनर्स ट्राइड्स पाहिलेले, त्याचे ऍडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेजेस पाहिल्यानंतर आपण आज न्यूलँडच्या ऑक्टेव कडे येतोय। ऑक्टेव याचा अर्थ 8। न्यूलँड्स द इंग्लिश सायंटिस्ट This Newland's laws of octave which is based on atomic mass of elements। तर हे पूर्णपणे atomic mass वर डिपेंड असा त्याचा ऑक्टेव आहे। And he explained this octave in a different way। Actually in the year of 1866 Newlands arranged the elements, the known elements। 1866 साली न्यूलँड्सने त्यावेळी माहित असलेले 56 एलिमेंट्स ला अरेंज केले। दॅट इज इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस। त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमाने त्याने अरेंज करत गेला। अँड इट स्टार्टेड विथ द मोस्ट लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन अँड एंडेड अप विथ थोरियम। त्याने सर्वात हलका असा मूलद्रव्य हायड्रोजन पासून सुरुवात केली आणि थोरियम पर्यंत त्यांनी त्याला प्लेस्ड केलं। सो व्हॉट इज न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव। जसं ट्राइड मध्ये त्रिके असं म्हणायचो, 3 एलिमेंट्स होते, इथे ऑक्टेव मध्ये 8 एलिमेंटचा असा एक रिलेशन आहे। तर त्यांनी काय सांगितलं, तर यू नो व्हेरी वेल इन द इंडियन म्युझिक सिस्टीम देर आर 7 मेन नोट्स नेम ॲज सा रे गा मा पा धा नी। त्याला आपण सप्तक असं म्हणतो। आणि वेस्टर्न लँग्वेज मध्ये किंवा त्याला वेस्टर्न म्युझिक मध्ये डो रे मी फा सो ला टी असं म्हटलं जातं। तर याप्रमाणे 7 एलिमेंट प्लेस केल्यानंतर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस 8th एलिमेंट जो येतो तो आणि फर्स्ट एलिमेंट या दोघांची प्रॉपर्टी त्याला समान आढळली। सो व्हॉट इज एक्झॅक्टली न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव। न्यूलँड्स अरेंज्ड द एलिमेंट्स in an increasing order of atomic masses। He found that every 8th element had properties similar to those of the first। म्हणजे the every 8th element is the repetition of property with first। तर 8व्या एलिमेंटचा जो गुणधर्म आहे तो पहिल्याशी त्याला सिमिलर वाटला। फॉर एक्झाम्पल पाहू शकतो आपण सोडियम। तर पाहिला तर तुम्ही 8th element from lithium both have similar property। Magnesium shows similarity to beryllium। Chlorine shows the similarity property with fluorine। हे 8व्या क्रमांकाला असलेलं। तर अशा रीतीने तुमच्या समोर लॉज ऑफ ऑक्टेव आता दिसत असेल तर त्यामध्ये तुम्ही म्युझिकल नोट्स पाहता, सा रे गा मा पा धा नी। तर याच्यामध्ये पहिल्या रो मध्ये तुम्ही पाहताय H हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन। तर हे 7 एलिमेंट झाल्यानंतर फ्लोरीन हा हायड्रोजनच्या खाली येतो, हॅलोजन फॅमिली। सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर हे सगळे जे आहेत, सोडियम हा लिथियमशी सिमिलर प्रॉपर्टी दाखवतो, मॅग्नेशियम बेरिलियमशी दाखवतो, अल्युमिनियम बोरॉनशी दाखवतो। सेम क्लोरीनची जेव्हा परत आपण इथं पुढच्या लेअर मध्ये पाहतोय रो मध्ये क्लोरीन, पोटॅशियम, कॅल्शियम। तर अशा रीतीने हे जे आता त्यात तुम्ही स्पेशली पाहिला लिथियम, सोडियम, पोटॅशियम, तर हे तर डोबेरायनर्स ट्राइड सुद्धा आहे। तर अशा रीतीने हे लेअर एकावर एक आले तर त्यामध्ये 56 एलिमेंट त्याने अकोमोडेट केले। तर 8th एलिमेंटची प्रॉपर्टी हे काय होतं, फर्स्ट एलिमेंटची सिमिलर दाखवायचं। तर HFCl हे सिमिलर इमेल प्रॉपर्टीज असणार आहे। तर त्यानंतर LiNeK this is also similar property। त्यानंतर BeMgCa they have a similar property, chemical and physical property। इथं मात्र बोरॉन, अल्युमिनियम, क्रोमियम मात्र त्यांचे सिमिलर प्रॉपर्टी नाहीये, हे त्याचं लिमिटेशन आहे। त्यानंतर कार्बन, सिलिकॉन हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टी, नायट्रोजन पोटॅशियम सिमिलर प्रॉपर्टी, ऑक्सिजन आणि सल्फर हे सिमिलर आहे।
मग आता आपण कॅल्शियम नंतर क्रोमियम वगैरे पाहिलं तर ते सिमिलर का दाखवत नाही, ते लिमिटेशन्स आपण आहेत, ते लिमिटेशन पाहतोय. सो लेट अस सी व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्ह. इट हॅज मेनी लिमिटेशन्स. तर ह्याला भरपूर असे लिमिटेशन्स आहेत. दिस लॉ, आता आपण पहिला जो लिमिटेशन आहे तो पाहतोय. दिस लॉ वॉज फाउंड ओनली अप टू अप्लिकेबल कॅल्शियम. तर पाहतोय आपण तिथं कॅल्शियम तुम्ही पाहत असाल तिथे, तर हे जे लॉ आहे कॅल्शियम पर्यंतच फॉलो झाला. पुढच्या एलिमेंट साठी म्हणजे पुढचा जो एलिमेंट आहे कॅल्शियम नंतर क्रोमियम, क्रोमियम हा बोरॉन आणि अल्युमिनियमशी सिमिलर नाही. दॅट इज द फर्स्ट लिमिटेशन. म्हणजे तुम्ही जर काउंट केला तर 17 पहा, HFCl, LiNAK, BeMgCa 9 झाले. बोरॉन, अल्युमिनियम, कार्बन, सिलिकॉन, नायट्रोजन, पोटॅशियम, ऑक्सिजन, सल्फर हे 8 झाले. 8 9 17 एलिमेंट्स वरच अप्लिकेबल झाले आउट ऑफ 56. पण डोबेरॅनर्सचे फक्त 3च ट्राइड्स वर अप्लिकेबल झालं होतं, त्याच्यापेक्षा जास्त हा सक्सेसफुल झालेला आहे. सो द फर्स्ट लिमिटेशन आपण पाहिलं. नंबर 2, न्यूलँड्स फिटेड ऑल नोन एलिमेंट्स इन 7/8 म्हणजे 56 बॉक्सेस मध्ये त्याने प्लेस केलं होतं. देअरफॉर न्यूलँड्स प्लेट्स, आता पुढचं लिमिटेशन जे पाहतोय आपण, न्यूलँड्स प्लेस 2 एलिमेंट्स इन अ सम बॉक्सेस टू अकॉमोडेट ऑल द नॉन एलिमेंट्स इन द टेबल. काही ठिकाणी त्यांनी 2 एलिमेंट्स अकॉमोडेट केलेलं आहे, सीई आणि एलईए. तर हे एकाच ठिकाणी प्लेस केल्यामुळं त्यांचे प्रॉपर्टीज म्हणजे ते एलिमेंट डिफरंट असून सुद्धा एकाच ठिकाणी का प्लेस केले त्याला सांगता आलेलं नाहीये. इतकंच नाही मित्रांनो, he placed some elements with different properties under the sum node in active. For example, cobalt and nickel, these are metal, but these are placed in a halogen group of elements. बघा, HFCl, फ्लोरीन, क्लोरीन हे हॅलोजन ग्रुप्स आहेत. तिथे कोबाल्ट आणि निकेल हे मात्र प्युअरली मेटल आहेत. हे तिथंच का प्लेस केलं हे सांगता आलेलं नाहीये. 5Fe, आता तुम्ही त्याच नंतर पाहू शकता. Fe म्हणजे आयर्न. आयर्न हॅव सिमिलर प्रॉपर्टी ऑफ कोबाल्ट अँड निकेल, कारण की iron is an element which is metal, cobalt and nickel also metal, but these are not placed. Iron is not placed along with cobalt and nickel. It is placed or away from these and placed in non-metals oxygen and sulfur. बघा त्यांनी काय केलेलं आहे, त्या कोबाल्ट आणि निकेल सोबत प्लेस करायच्या ऐवजी ऑक्सिजन आणि सल्फर सारख्या नॉन मेटल्स बरोबर त्यांनी प्लेस केलेलं आहे. दिस इज ऑल्सो वन ऑफ द फॉल्ट, दॅट इज अ लिमिटेशन. अँड ऑल्सो पुढचा आपण प्रॉपर्टी पाहतोय, न्यूलँड्स ऑक्टेव्ह डिड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अकॉमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. पहा, त्यामुळे गुंडे चिन्हाने दाखवलेलं आहे रॉंग. याचा अर्थ काय, त्याला असं वाटायचं की जे आता 56 एलिमेंट्स याच्यामध्ये बसलेले आहेत त्याच्यानंतर नवीन एलिमेंटचा शोध लागणार नाही, म्हणून त्यांनी नवीन एलिमेंटसाठी प्रोव्हिजनच केलं नव्हतं अकॉमोडेशन करण्यासाठी. म्हणजे नवीन डिस्कवर झालेले एलिमेंट्स या न्यूलँड्स ऑक्टेव्ह मध्ये बसवता आलेले नाही. तर दिस इज द इम्पॉर्टंट लिमिटेशन. अशा रीतीने भरपूर लिमिटेशन आपण पाहिले. द प्रॉपर्टीज ऑफ न्यू एलिमेंट्स डिस्कवर्ड लॅटर. नंतर आतापर्यंत 118 एलिमेंट आहे, मग त्यांच्यासाठी एलिमेंटसाठी तिथे जागा त्याला ठेवता आलेलं नाहीये. सो डिड नॉट फिट इन द न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्ह. तर त्यांची प्रॉपर्टी किंवा नवीन एलिमेंट्स डिस्कवर झाल्यानंतर त्याला या न्यूलँड्स ऑक्टेव्ह मध्ये फिट करता आलेलं नाहीये. तर अशा रीतीने हे 4 लिमिटेशन्स आहेत. इव्हन दो 4 लिमिटेशन, डोबेरॅनर्स नंतर सक्सेसफुल जो सायंटिस्ट आहे हु डिस्क्राइब्ड और अरेंज्ड 17 एलिमेंट्स सक्सेसफुली अकॉर्डिंग टू ऑक्टेव्ह ला. तर हे लिमिटेशन आपण बाजूला ठेवले तरी सुद्धा त्याचं कार्य हे महत्वाचं आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर न्यूलँड्स ऑक्टेव्ह हा महत्वाचा आपण घटक पाहिलाय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया. मेंडलिव्हज पिरियॉडिक टेबल म्हणजे काय, रशियन सायंटिस्ट डिमिट्रिव मेंडलिव्हनी याचा शोध लागलेला आहे. तो सक्सेसफुल पर्सन होता. त्याकाळी 63 एलिमेंटचा त्यांनी शोध लागलेला आहे. हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहतोय. तोपर्यंत थांबतोय. धन्यवाद. नमस्कार.